फ्रेंड्स, मागच्या लेक्चरला आपण when particle starts its motion from mean position हा कन्सेप्ट आणि त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विथ कन्क्लुजन पाहिलं. त्या लेक्चरला आपण when particle start from extreme position ह्या कन्सेप्टसाठी एक्स्ट्रीम पोझिशनसाठी आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अँड कन्क्लुजन पाहिलं. आज आपण या लेक्चरवर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एक्स्ट्रीम पोझिशन पाहणार आहोत. कन्सेप्ट सगळा सेम आहे. जर तुम्हाला मेन पोझिशन कळालं असेल तर टोटली हा सगळा कन्सेप्ट सेम आहे. फक्त आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मेन पोझिशन समजणं खूप गरजेचं आहे, जे आता तुम्हाला काल मी जे दिलेल्या लेक्चरला समजलं असेल. ह्या लेक्चरला आपण when particle start its motion from extreme position पाहणार आहोत. सगळा कन्सेप्ट सेमच असणार आहे. आता तुम्हाला हे फक्त मला माहिती असावं, तुम्हाला आपण एक रिव्हिजन म्हणून बघूया. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी फ्रॉम mean position from extreme position. mean position आणि एक्स्ट्रीम पोझिशन साठी फॉर्म्युला ऑलरेडी आपण mean पोझिशन काल फाइंड केलेलं आहे. आज आपल्याला एक्स्ट्रीम पोझिशन पाहिजे. फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन साठी आपण कन्सेप्ट आज पाहणार. एक्स्ट्रीम पोझिशन साठी आपल्याला फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंटचा एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. स्पेशल केसेस आठवत असतील तुम्हाला, त्या स्पेशल केसेसमध्ये आपण हा फॉर्म्युला पाहिला आहे. आता हाच फॉर्म्युला यूज करून आपण कालच्यासारखंच व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन काढूया. एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. ओके, ह्यावरून आपण व्हेलॉसिटी फाइंड करू शकतो. तुम्हाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, देन v इज इक्वल टू डी बाय डी टी. आता ही x ची व्हॅल्यू इथं पुट करायची. x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. x इज इक्वल टू a cos ओमेगा टी, a cos ओमेगा टी. जो मागच्या लेक्चरला आपण मीन पोझिशन साठी जो काही पार्ट पाहिलेला आहे, सेम पार्ट आपण सगळीकडे करणार आहे एक्स्ट्रीम साठी. जर लक्ष दिलं त्यासाठी गरजेचं आहे. v इज इक्वल टू डी बाय डी टी a cos ओमेगा टी, a cos ओमेगा टी. ओके, v इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही कॉन्स्टंट टर्मचं, तो बाहेर घेतला. मग डी बाय डी टी कॉस ओमेगा टी याचं डेरिव्हेटिव्ह काढणार. तुम्हाला माहिती आहे कॉसचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स प्लस कॉस एक्स. आता v इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे मायनस साइन ओमेगा टी. आता आपल्याला कालच्याच प्रमाणे फक्त कॉसचं डेरिव्हेटिव्ह काढलं आपण, ओमेगा टीचं काढलेलं नाही. आता परत ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काढायचं डी बाय डी टी ओमेगा टी. ओके, आता ही टर्म आपण अशी लिहू शकतो. आपण पुढे घेतला मायनस ए साइन ओमेगा टी. ओके, त्यानंतर ह्या ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर ओमेगा कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही, तो बाहेर घेतला. मग कशाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं डी बाय डी टी इंटू टी. ओके, आणि हे तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं डी बाय डी एक्स इंटू एक्स इज इक्वल टू 1. आता डी बाय डी टी इंटू टी काय येणार आहे 1. म्हणजे येणार तुम्हाला v इज इक्वल टू मायनस तसाच ए ॲज इट इज, हा ओमेगा मी पुढे लिहिला इंटू साइन ओमेगा टी. सगळा कालचा जो आपण कालच्या लेक्चरला मेन पोझिशनसाठी पाहिला होता, आज एक्स्ट्रीम पोझिशनसाठी सिमिलर कन्सेप्ट आहे, तो आपण आज येतो. परत एकदा रिपीट करणारच आहे आपण, पण आधी वेलॉसिटी काढून झालेलं आहे. आधी ॲक्सेलरेशन फाइंड करू. आता ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम.
चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग ए इज इक्वल टू डी बाय डी टी इंटू व्ही. व्हीची व्हॅल्यू काय इक्वेशन 2 काय मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी. ओके, मायनस ए ओमेगा कॉन्स्टंट आहे, त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही, तो घेतला बाहेर. मग डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं आहे तुम्हाला डी बाय डी टी इंटू साइन ओमेगा टी. ओके, ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. साइनचं डेरिव्हेटिव्ह असतं प्लस कॉस एक्स. मग कॉस ओमेगा टी, आता फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला ओमेगा टीचं. ओके, आता ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा. आता ह्यात तो ओमेगा बाहेर येणार आहे, तो ओमेगा हा ओमेगा, ओमेगाचा काय होणार स्क्वेअर. कॉस ओमेगा टी ॲज इट इज आणि डी बाय डी टी इंटू टी, डी बाय डी एक्स इंटू एक्स 1 असतं, तसं डी बाय डी टी इंटू टी 1 आलं, म्हणजे ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आली मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ओमेगा टी. तिन्ही व्हॅल्यू आपण मागच्या लेक्चरला जशा मीन पोझिशनसाठी फाइंड केल्या तशा एक्स्ट्रीम पोझिशनसाठी फाइंड केल्या. हाच कन्सेप्ट जरा इम्पॉर्टंट आहे, मी परत एकदा रिपीट करतो, जरा लक्ष द्या. एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. आता हा आपल्याला एक्स्ट्रीम पोझिशनसाठी फॉर्म्युला आहे तर माहितीच आहे एक्स्ट्रीम पोझिशनसाठी. आता ही म्हणजे काय, त्याच्यावरून वेलॉसिटी फाइंड करू शकतो. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डी एक्स अपॉन डी टी, म्हणजे डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता इथं एक्सची व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू पुट करणार आहे तुम्ही. एक्सची व्हॅल्यू काय पुट करणार आहे, सगळी उचलली तर टाकली एक्सची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू पुट केली. ओके, आता त्यातला ए कॉन्स्टंट आहे, त्याचं कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही म्हणून तो बाहेर घेतला. मग डी बाय डी टी इंटू काय राहिलं कॉस ओमेगा टी. कॉस ओमेगा टीचा आता डेरिव्हेटिव्ह काढायचं. कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन ओमेगा टी. आता मायनस साइन ओमेगा टी टाकल्यानंतर फक्त ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग ओमेगा टी हा ओमेगा बाजूला घेतला, हा मायनस साइन ॲज इट इज, ए ॲज इट इज, हा ओमेगा बाजूला घेतला इथं, बरोबर आहे. आणि फक्त डी बाय डी टीचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. आता डी बाय डी एक्स डी बाय डी टी इंटू टी काय असतो 1 असतो, तो 1 नाही लिहिला तरी चालतोय. मग राहिलं काय मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी. हा झाला तुमची वेलॉसिटी. परत एकदा ॲक्सेलरेशन पाहूया. चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. वेलॉसिटीची व्हॅल्यू काय काढली इक्वेशन 2, सगळी व्हॅल्यू इथं पुट केली इक्वेशन 2 वरून. इक्वेशन 2 वरून सगळी व्हॅल्यू तिथं पुट करणार. इथं पुट केल्यानंतर मायनस ए ओमेगा कॉन्स्टंट आहे, तो बाजूला घेतला, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. मग फक्त काढायचं साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह. आता साइन ओमेगाचं डेरिव्हेटिव्ह काढताना त्याला 2 पार्ट आहेत. एक फक्त साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काढायचं कॉस ओमेगा टी, आणि फक्त ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढायचं. तसंच साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी आणि नुसत्या ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह फाइंड वेगळं करायचं. मग आता कॉस ओमेगा टी टाकल्यानंतर फक्त ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही, त्यासाठी हा ओमेगा काय करू लागतो सेपरेट बाजूला कॉन्स्टंट येतो, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येत नाही, ओमेगा बाजूला घेतला. आता इथं बाहेर आल्यानंतर हा ओमेगा आणि हा ओमेगा काय झाला ओमेगाचा स्क्वेअर. ऑलरेडी हा मायनस ए तसाच आहे, आणि इथं काय राहणार आहे कॉस ओमेगा टी. तर इथं राहिलं काय डी बाय डी टी इंटू टी, डी बाय डी एक्स इंटू एक्स इक्वल्स टू 1. तर डी बाय डी टी इंटू टी काय आला 1. हा झाले आपले 3 फॉर्म्युले. हे 3 फॉर्म्युले आहेत. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा ए कॉस ओमेगा टी, व्ही इज इक्वल टू मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी, अँड ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ओमेगा टी. आता यानंतर आपण ह्याच्यावरून एक काल मागच्या लेक्चरला जसा टेबल तयार केला तसा आता टेबल तयार करूया. ओके, आता मागच्या लेक्चरला जसं आपण मेन पोझिशनसाठी टेबल फाइंड केला होता तसा आता एक्स्ट्रीम पोझिशनसाठी पण आपण फाइंड करणार आहे. सिंपल आहे. पिरियड म्हणजे तुमचा टाइम जो असणार आहे तो पहिल्यांदा असणार आहे 0, नंतर तो येणार आहे 25% म्हणजे T/4, नंतर 50% म्हणजे T/2, नंतर येणार आहे तुमचं 75% म्हणजे 3T/4, आणि लास्ट येणार आहे कॅपिटल टी. आफ्टर टी तुम्हाला कालच माहिती आहे, कालच आपण सांगितलं तो रिपीट होणार, जी कर्व आहे ती रिपीट होणार. ओके, आता
थिटा म्हणजे अँगल, तो कशामध्ये पाहिजे, रेडियनमध्ये पहिला नसतो 0, नंतर असतो π/2 म्हणजे 90 डिग्री, बरोबर आहे. त्यानंतर असतो पाय म्हणजे 180 डिग्री, त्यानंतर असतो रेडियनमध्ये, त्यानंतर असतो तो π/2 3π/2 मीन्स असतो तो 270 डिग्री, लास्ट असतो तो 2π रेडियन मीन्स 360 डिग्री. ओके, सिंपल आहे. आता आपण डिस्प्लेसमेंट फाइंड करणार आहे. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. डिस्प्लेसमेंट x a cos ओमेगा t फॉर एक्स्ट्रीम पोझिशन. आता आपण ते एक्सप्रेशन परत एकदा फाइंड करूया, बरोबर आहे. x फॉर्म्युला आहे a cos ओमेगा t, बरोबर आहे. आता पहिल्यांदा ओमेगा टी ची व्हॅल्यू काय टाकायची, थिटा ओमेगा टी टाकायची 0 डिग्री पुट करायची. मग x a cos 0 डिग्री. मी तुम्हाला काल पण सांगितलं, मागच्या लेक्चरला सांगितलं की तुम्हाला दोन व्हॅल्यू, पहिल्या फर्स्ट दोन व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे, कारण त्या पहिल्या दोन व्हॅल्यूवरून अल्टरनेट 0 तर येणारच आहे, आणि जर प्लस ए आला असेल तर नेक्स्ट मायनस येणार, किंवा पहिल्यांदा जर स्टार्टिंगला मायनस ए आला असेल तर नंतर प्लस ए येणार, म्हणजे प्लस मायनस अल्टरनेट येत राहणार आहे. ओके, आता नीट लक्षात घ्या. आपण ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 डिग्री पुट केली, कॉस 0 हा 1 असतो, बरोबर आहे. मग a × 1 x काय येणार आहे, a, इथं आला a. आता मला पुढच्या व्हॅल्यू काढायची सुद्धा गरज नाही, मला माहिती आहे अल्टरनेट ए नंतर इथं 0च येणार आहे, इथं 0च येणार आहे, इथं 0 येणार आहे, आणि इथं ए आला असेल तर अल्टरनेट मायनस ए येणार आहे. तरी पण आपण एक चेक करूया, 90. आता ही 90 व्हॅल्यू पुट करूया, 90 डिग्री. आता कॉस 90 किती असतोय, तर असतो 0. मग a × 0 किती येणार आहे, 0 आला 0. परत कॉस 180 -1 असतो, कॉस 180 -1 असतो, ती व्हॅल्यू आपण इथं पुट करून घेऊया. मग कॉस 180 आपण पुट करूया, 180 डिग्री किती असतो, -1. a × -1 किती आला, -a. इथं येणार आपण मायनस. आता मला पुढच्या व्हॅल्यू फाइंड करायची सुद्धा गरज नाही. कसं नाही, तर इथं ए आला तर इथं 0 येतोय, इथं ए आला तर अल्टरनेट मायनस ए येतोय, म्हणजे इथं 0 आला तर अल्टरनेट इथं 0 येणार आहे. आता नेक्स्ट व्हॅल्यू असणार आहे मायनस ए आला तर इथे किती येणार आहे, प्लस ए. एकदम सिंपल आहे. जसं तुम्हाला आपण मेन पोझिशनसाठी फाइंड केलं तर सिमिलर कन्सेप्ट इकडे एक्स्ट्रीमसाठी फाइंड करायचं. ओके, चला आता ही व्हेलॉसिटी फाइंड करून घेऊया. ओके, आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, v -a ओमेगा साइन ओमेगा टी. इकडे आता साइन जी कर्व असणार आहे ती साइन कर्व असणार आहे. ओके, व्हेलॉसिटीसाठी v -a ओमेगा ॲज इट इज साइन ओमेगा टी. पहिल्यांदा ओमेगा टी ची व्हॅल्यू किती पुट करतोय आपण, 0 डिग्री, नंतर 90 डिग्री, मग साइन 0 डिग्री. आता v -a ओमेगा साइन 0 किती असतो, 0 असतो. मग इथं व्हेलॉसिटी किती येणार आहे, 0. मग पहिला आला इथं 0. आता पुढची व्हॅल्यू 90 डिग्री पुट करायची. 90 डिग्री पुट केल्यानंतर इथं साइन 90 किती असतो, 1 असतो. 1 × -a ओमेगा किती येणार आहे, -a ओमेगा, बरोबर आहे. मग इथं येणार -a ओमेगा. मला नेक्स्ट व्हॅल्यू पुट फाइंड करायची सुद्धा गरज नाही. इथं 0 असेल तर मी मगाशी पण सांगतोय, इथं 0 असेल तर अल्टरनेट 0 येणार, इथं -a ओमेगा असेल तर अल्टरनेट +a ओमेगा येणार. आता इथं 0 असेल तर अल्टरनेट इथं 0 येणार. फाइंड सुद्धा करायची गरज नाही. हे माहिती झालं एकदा की तुम्हाला पुढचा कन्सेप्ट ऑटोमॅटिक मिळणार आहे. अल्टरनेट व्हॅल्यूज ह्या तुमच्या 0 असेल तर अल्टरनेट 0 येतो, जर प्लस व्हॅल्यू असेल तर अल्टरनेट व्हॅल्यू मायनस येते. हे फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्हेलॉसिटी फाइंड केलेली, आता ॲक्सेलरेशन फाइंड करूया. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला a = -a ओमेगा स्क्वेअर cos ओमेगा t. मग a
मायनस ए ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज कॉस ओमेगा टी. पहिली व्हॅल्यू काय टाकायची ओमेगा टीची 0 डिग्री कॉस 0 डिग्री कॉस 0 डिग्री. कॉस 0 किती असतो 1 असतो. मग ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू 1 मीन्स काय येणार ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर. मायनस ए ओमेगा स्क्वेअर. पुढची व्हॅल्यू सांगायचीच गरज नाही. अल्टरनेट 0 येणार आहे तरी पण एकदा चेक करून घेऊया. कॉस 90 डिग्रीसाठी कॉस 90 किती असतो 0 बरोबर आहे. 0 इंटू हे किती येणार आहे 0. ओके. त्याच्यानंतर कॉस 180 किती असतो -1 असतो. पुट करून बघूया. बघा इथली व्हॅल्यू प्लस येणार आहे. कशी येणार आहे तर लगेच बघूया. कॉस 180 व्हॅल्यू पुट करायची. कॉस 180 किती असतो -1 बरोबर आहे. मग 1 -1 आणि मायनस 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 होणार प्लस म्हणून काय आलं ए ओमेगा स्क्वेअर. आता अल्टरनेट काय येणार 0. ह्याचा अल्टरनेट काय येणार मायनस तो प्लस आहे. मायनस ए ओमेगा स्क्वेअर. एकदम सिंपल आहे. फक्त ह्या चार्टमध्ये एक व्हॅल्यू मिळाली 2 व्हॅल्यू पहिल्या मिळाल्या की नेक्स्ट व्हॅल्यू तुम्हाला लगेच पुट करता येतात. फर्स्ट 0 असेल तर अल्टरनेट 0 येणार. फर्स्ट मायनस व्हॅल्यू असेल तर अल्टरनेट तीच व्हॅल्यू प्लस येणार. ओके. इथं मायनस आहे अल्टरनेट प्लस आली. इथं मायनस आहे अल्टरनेट प्लस आली. इथं 0 आहे अल्टरनेट 0 येणारच आहे बरोबर. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आपण ह्या व्हॅल्यू थिटाच्या म्हणजे डिग्रीच्या आणि टाइम पिरियडच्या आपण व्हॅल्यू पुट करतो. ओके. थिटाच्या आणि डिग्रीची व्हॅल्यू आपण पुट करतो आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू म्हणून आपल्याला एक चार्ट तयार होतो आणि ह्या चार्टवरून आपण आता हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहणार. ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झाल्यानंतर कॅल्क्युलेशन पाहणार. ओके. आता ह्याच्यानंतर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघू. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन खूप सिंपल आहे. फक्त आपण समजून घेतलं पाहिजे. जर तुम्हाला मीन पोझिशनचं समजलं असेल तर एक्स्ट्रीमचं तर तुम्हाला ऑटोमॅटिक समजणार आहे. एकदम सिंपल. पहिल्यांदा हे आपल्याला टाइम महत्वाचा आहे. टाइम महत्वाचा. आता हे मी तुम्हाला 3 ग्राफ घेतलेले एकत्र. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. परत एकदा सांगतो मी डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. ह्यामध्ये ह्या लाईन दिसतात का तुम्हाला ह्या उभ्या लाईन. ओके. हा ग्राफ फक्त डिस्प्लेसमेंटसाठी एवढा. हा ग्राफ फक्त व्हेलॉसिटीसाठी. हा ग्राफ फक्त ॲक्सेलरेशनसाठी. आता ही जी लाईन आहे ना स्टार्टिंगची लाईन ती 0ची. इथं सगळा टाइम पिरियड लिहिलेला आहे वरती. हा 0 आहे. हा T/4 आहे बरोबर आहे. T/4 नंतर काय T/2 नंतर काय 3T/4 नंतर काय कॅपिटल T. हा T आणि जसं 0च्या लाईनला किती डिग्री आहे तर 0 डिग्री किंवा 0 रेडियन आहे. तर 0च्या लाईनला 0 रेडियन. त्यानंतर T/4च्या लाईनला π/2 रेडियन बरोबर आहे. नंतर T/2च्या लाईनला π रेडियन आणि 3T/4च्या लाईनला 3T/4च्या लाईनला 3π/2 रेडियन. लास्ट वन Tच्या लाईनला 2π. ओके. आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे आता बघा. डिस्प्लेसमेंट मध्ये 3 व्हॅल्यू आहेत. एक +a, दुसरी -a आणि तिसरा 0. मग 0 +a आणि -a अशा 3 व्हॅल्यू घेतलेल्या आहेत आपण. ह्या ग्राफमध्ये ही एक लाईन ब्लॅक दाखवलेली ती सेंट्रल लाईन आहे 0. वरती एक लाईन दाखवली ही लाईन आडवी तिथं घेतलेलं आहे +a. ही एक लाईन आहे -a. ही जी लाईन आहे ना ती +a ची लाईन आहे. ही जी लाईन आहे ना ती -a ची लाईन आहे. ओके. हे झालं डिस्प्लेसमेंट. सेंटरची लाईन 0ची. आता हा ग्राफ आहे एवढा इथून खाली इथपर्यंत सेंटरचा सेंट्रल ग्राफ तो व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीमध्ये 3 व्हॅल्यू आहेत. एक 0, दुसरा +a ओमेगा आणि तिसरी व्हॅल्यू आहे -a ओमेगा. नेहमीप्रमाणे 0 सेंटरला +a ओमेगा वरती आणि -a ओमेगा खाली. तसंच +a ओमेगा
सेंटरला 0 मायनस ए ओमेगा, ही लाईन प्लस ए ओमेगाची आहे. ओके, आणि ही लाईन आहे मायनस ए ओमेगाची. ओके, आता हे झालं प्लस ए ओमेगा, हा मायनस ए ओमेगा आणि सेंटरला 0. राहिला ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन येणार आहे, ऍक्सेलरेशन मध्ये 3 व्हॅल्यू आहेत, एक प्लस ए ओमेगा, मायनस ए ओमेगा अँड 0, प्लस ए ओमेगा, मायनस ए ओमेगा अँड 0, या 3 व्हॅल्यू. आता ग्राफ स्टार्टिंग कुठून आहे ते तुम्हाला लगेच कळलं. ओके, आता इथं पण प्लस ए ओमेगा, ही जी लाईन आहे ती प्लस ए ओमेगाची, बरोबर आहे. ही लाईन आहे ती मायनस ए ओमेगाची. सेंट्रल ब्लॅक लाईन 0 ची, तिथं 0 असणार आहे. ओके, आता ग्राफ एकदम सिंपल प्लॉट करूया. पहिला ग्राफ आपण डिस्प्लेसमेंटचा प्लॉट करूया. फर्स्ट डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट काय पाहिजे तुम्हाला? पहिल्यांदा टाइम पिरियड पाहिजे. टाइम किती? 0. त्यावेळेस स्टार्ट काय? ए पासून. ए वरती असतो, मायनस ए खाली असतो, ए पासून स्टार्ट. आता इथून तो ग्राफ चालू होणार आहे, इथून प्लस ए पासून. मग 0 ला ए, इथं 0 ए पासून स्टार्ट होणार आहे. नंतर तो T/4 ला कुठं जातो? 0 कडे. T/4 ला इथं 0 कडे जातो, म्हणजे हा वरून खाली येणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर T/2 ला कुठं जातो? इथं T/2 आहे. T/2 ला जातोय तो मायनस कडे, मायनस ए कडे खाली, बघा इकडे मायनस ए, बरोबर आहे. त्यानंतर 3π/2 म्हणजे 3T/4 ला, 3T/4 ला तो ग्राफ कुठं जाणार आहे? 0 कडे. 0 कडे म्हणजे सेंटर लाईन, हा गेला सेंटर लाईनला, बरोबर आहे, सेंटर लाईनला गेला. आणि लास्ट कुठे? तर तुमचा टी किती दिला? ए ला. हा टी ला कुठं जातोय? ए कडे. झाला, सिंपल ग्राफ. डिस्प्लेसमेंटचा संपला. एवढाच ग्राफ. डिस्प्लेसमेंट मध्ये कसं तुम्ही व्हॅल्यू दिल्यात ना, त्या व्हॅल्यू फक्त पाहिजे. हा झाला डिस्प्लेसमेंट ग्राफ. त्याच्यानंतर लगेच व्हेलॉसिटीचा ग्राफ बघू. सिंपल ग्राफ. ओके, व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी मध्ये काय आहे? टाइम पिरियड 0 ला कुठे? 0 कडे. पण T/4 ला कुठं जातोय? मायनस ए ओमेगा कडे, म्हणजे खाली जातोय. इथं 0, इथं मायनस ए ओमेगा, इकडे प्लस ए ओमेगा. आता 0 ला 0 आहे, T/4 ला कुठं जातोय? T/4 ला जातोय मायनस कडे, म्हणजे खाली गेला. ओके, त्याच्यानंतर T/2 ला कुठं जातोय? 0 कडे, परत वरती गेला. ही 0 ची लाईन, बरोबर आहे, सेंटरची लाईन 0 ची. आता त्याच्यानंतर 3T/4 ला जातोय प्लस ए ओमेगा कडे, 3T/4 ला जातोय प्लस ए ओमेगा कडे, बरोबर आहे. आता राहिला काय? टी ला कुठे जातोय? 0 कडे. हा टी ला जातोय 0 कडे, 0 सेंटर. सिंपल. जे दिलंय ते पाहिजे, लगेच प्लॉट करायचा का, बरोबर आहे. आता राहिला तिसरा ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन मध्ये 3 व्हॅल्यू आहेत, एक प्लस ए ओमेगा स्क्वेअर, दुसरी व्हॅल्यू मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि तिसरी व्हॅल्यू 0. सेंटरला नेहमीप्रमाणे 0, वरच्या साईडला टॉपला प्लस, बॉटमला मायनस ए ओमेगा. ग्राफ स्टार्ट होतोय आपला टी पासून, सॉरी 0 पासून. 0 ला काय? मायनस ए ओमेगा, म्हणजे ग्राफ आपला इथून स्टार्ट होणार आहे, मायनस पासून, बरोबर आहे, मायनस पासून. मग तो ग्राफ T/4 ला कुठं जातोय? 0 कडे, म्हणजे हा 0 पासून इथं T/4 आहे. मग हा इथून स्टार्ट होतोय आणि 0 कडे जातोय, बरोबर आहे, 0 कडे गेला, बरोबर आहे. आता नेक्स्ट T/2 ला जातोय प्लस कडे. T/2 ला जाणार आहे इथं प्लस ए ओमेगा स्क्वेअर, बरोबर आहे. तिथपर्यंत गेला. कुठे? तिथपर्यंत आलो आपण. कुठं आला हा? T/2. आता T/2 नंतर काय? 3T/4 ला कुठं जातो? 0 कडे. मग आता इथं 3T/4 ला इथं ह्या लाईनला 0 कडे जाणार होता, ही लाईन 0 ची. आता नेक्स्ट तुमचं झालं 3T/4 पर्यंत झालं. आता कॅपिटल टी ला कुठं जातो? मायनस कडे. आला मायनस, आला का? टी ला म्हणजे 2π ला मायनस कडा, टी ला म्हणजेच 2π ला मायनस ओमेगा. तुम्ही कुठलाही एक चेक करू शकता, कुठलाही चेक करू. आता हा 0 कुठे आहे? हा 0 कशाचा ग्राफ आहे? व्हेलॉसिटीचा. हा 0 कितीला आहे? T/2 ला. बघा T/2 ला व्हेलॉसिटी बघा, T/2 व्हेलॉसिटी 0 आहे का? आहे, 0 कडे आहे. कुठलाही चेक करा. हा ग्राफ किती आपण व्हॅल्यू सांगू शकतो. हा कशाचा? ऍक्सेलरेशनचा. हा प्लस ए ओमेगा कितीला आहे? तर T/2 ला. ऍक्सेलरेशन
T/2 ला काय प्लस ए ओमेगा स्क्वेअर. करेक्ट. टोटल ग्राफ तुम्हाला क्रॉस चेक करावा लागेल. ओके. देन आता हा जो ग्राफ नंतर आपण ह्याचं कन्क्लुजन पाहणार आहे. टोटल ग्राफ सिंपल आहे, ग्राफ प्रमाणेच त्याचं कन्क्लुजन आहे आणि आपण आता कन्क्लुजन पाहूया. ओके. आता आपण त्या ग्राफ सोबत त्याचं कन्क्लुजन पाहूया. कन्क्लुजन the displacement, velocity and acceleration in SHF are periodic functions of time. हे जे डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन हे काय पिरियडिक फंक्शन आहे. पिरियडिक फंक्शन कशाचे? टाइमचे. हा पॉईंट आपल्याला तिकडे पण सेम होता आणि इकडे पण सेम आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर द डिस्प्लेसमेंट, सेकंड कन्क्लुजन, द डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन टाइम कर्व्स, डिस्प्लेसमेंट टाइम कर्व अँड ॲक्सेलरेशन टाइम कर्व आर कोसाइन कर्व. त्याच्यामध्ये कॉस होता. आपण जे डेरिव्हेटिव्ह मगाशी फाइंड केले त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशनला कोसाइन होता आणि वेलोसिटी टाइम कर्वला काय होता? साइन. SIN हा साइनचा शॉर्ट फॉर्म आहे. फुल फॉर्म हा SIN आहे. कॉस म्हणजे कोसाइन, COSIN, हे तुम्हाला माहितीच असेल. ओके. देन देयर इज द फेज डिफरन्स ऑफ π/2 रेडियन. कशाचा? π/2 रेडियन. कशासाठी? बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी. डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी मध्ये बघितलं तर π/2 म्हणजे 90 डिग्री एवढा डिफरन्स आहे, फेज डिफरन्स. ह्याच्यामध्ये पाहिलं ना तर हा 90 डिग्री फेज डिफरन्स आहे. 90 डिग्री टाइम करून. आता हा 90 डिग्री आणि ह्याच्या अपोजिट आहे की म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट ॲक्सेलरेशन आहे. हा 90 डिग्री नाही आहे, हा टोटल किती आहे? 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे पाय. पण डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटीमध्ये फेज डिफरन्स आहे तो π/2 म्हणजे 90 डिग्री. तसंच वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन मध्ये पण 90 डिग्री. तो नेक्स्ट पॉईंट आहे आपला. देयर इज फेज डिफरन्स ऑफ π/2 रेडियन बिटवीन वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी मध्ये π/2 हा फेज डिफरन्स आहे. वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन मध्ये पण π/2 हा फेज डिफरन्स आहे. पण हे दोन्ही एकमेकांच्या डायरेक्ट पाय म्हणजे 180 डिग्री एवढा फेज डिफरन्स आहे. टोटल तुम्ही चेक करा. इथं पण डिस्प्लेसमेंट तो तुम्हाला रेडियन मध्ये खाली पण लिहिलेला आहे एक्झॅक्टली. म्हणजे हा दोन्हीमध्ये डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन मध्ये तो आपला नेक्स्ट पॉईंट आहे. देयर इज द फेज डिफरन्स ऑफ पाय म्हणजे 180 डिग्री बिटवीन कशामध्ये? डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन बघा हा इकडे हा इकडे. टोटल ह्याच्यामध्ये 180 फेज डिफरन्स आहे. 180 म्हणजे पाय रेडियन. ओके. लास्ट वन, द फंक्शन्स ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन रिपीट. परत रिपीट होणार. कधी? इटसेल्फ. तो परत हा असा स्वतःच रिपीट होणार आहे आफ्टर एव्हरी फेज डिफरन्स ऑफ 2π. मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं कालच्या मेनमध्ये आणि आज एक्स्ट्रीममध्ये पण सांगतोय. 2π किंवा T ह्याच्यानंतर हा परत रिपीट होतो स्वतः. परत जसा असं झालं इटसेल्फ रिपीट होतो. पाय किंवा 2π नंतर 2π रेडियन नंतर तो काय होणार आहे? रिपीट होणार आहे. परत स्टार्ट होणार आहे तसाच सिमिलर टाईप. ओके. हे झालं त्याचं कन्क्लुजन. आज आपण एक्स्ट्रीम पोझिशनसाठी 4 मार्कला हा क्वेश्चन विचारू शकतो. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं कालच्या लेक्चरला मीनमध्ये आणि एक्स्ट्रीममध्ये डिफरन्स आहे. ज्यावेळेस तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघताय एक्स्ट्रीमसाठी मीनसाठी, ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये मीन आणि एक्स्ट्रीममध्ये सिमिलरिटीज भरपूर सेम टाईप आहेत. सगळं सिमिलरिटीज नाहीत. मीनचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा वेगळा आहे, एक्स्ट्रीमचा वेगळा आहे. पहिल्यांदा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला 1 मार्क आहे. डिस्प्लेसमेंटचं, वेलोसिटीचं आणि ॲक्सेलरेशनचं डेरिव्हेटिव्ह काढायला 1 मार्क. त्याच्यानंतर त्याच्यावरून चार्ट करायला 1 मार्क. चार्ट केल्यानंतर चार्टवरून हे तुमचं ग्राफ काढायला 1 मार्क. 3 मार्क झाले. आणि ग्राफ काढल्यानंतर त्याचं कन्क्लुजन लिहिला 1 मार्क. असा हा 4 मार्कला क्वेश्चन विचारू शकतात. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बऱ्यापैकी पेपरला मीन किंवा एक्स्ट्रीमसाठी क्वेश्चन विचारले जातात. मीन किंवा एक्स्ट्रीमसाठी. ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया. ओके. नेक्स्ट पॉईंट बघतो आपण एनर्जी ऑफ पार्टिकल इन SHF, सिंपल हार्मोनिक मोशन. जे आपण दोरीला बॉल कन्सिडर करतोय तर त्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे, मग त्या एनर्जीमध्ये परत 2 टाईप येतात. एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी असते. बरोबर आहे. कायनेटिक एनर्जीमध्ये त्याला गतिज ऊर्जा तर असणारच आहे. बरोबर आहे. ऑसिलेट ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस त्याला कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी पण असणार आहे. त्याला परत पोटेन्शियल एनर्जी पण असतो त्या बॉलला. ओके. एकदा सोडल्यानंतर तो परत फिरत राहतो.
पोटेन्शियल एनर्जी. ओके, देन आपण आता हा पॉईंट बघणार आहे. त्यासाठी आता आपण इकडं दोन पॉईंट कन्सिडर केलेले. हा एक पाथ कन्सिडर केलेला आहे. ए बी हा एक पाथ आहे. त्या पाथमध्ये हा सेंटर पॉईंट मेन पोझिशन ओ, त्याच्यानंतर इकडं इकडे ॲम्प्लिट्यूड घेतलेली आपण, इकडे डिस्प्लेसमेंट घेतलेले, पण त्यामध्ये एक हा क्यूपी पॉईंट कन्सिडर केलेला आहे. क्यूपी इज अ स्मॉल डिस्प्लेसमेंट घेतलेलं आपण. हे टोटल डिस्प्लेसमेंट आहे आणि एक स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे, चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. स्मॉल डिस्प्लेसमेंट dx इट्स अ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. आता हा पॉईंट आपण बघूया. पहिल्यांदा आपल्याला टोटल एनर्जी त्यातली फाइंडच करायची. वी नो दॅट द टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ते बघा, एनर्जी ऑफ पार्टिकल इन एसएचएम. कन्सिडर ए पार्टिकल ऑफ मास m. त्या पार्टिकल म्हणजे त्या बॉलचं मास आपण स्मॉल m कन्सिडर केलेलं आहे. परफॉर्मिंग लिनियर एसएचएम, तो सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये एसएचएम अलाउंड ए पाथ AB. तो AB म्हणजे टोटल पाथ कन्सिडर केलेला आहे. दिस वन इज A, दिस वन इज B. सेंटर मीन पोझिशन O A आणि हा B. ओके, AB हा टोटल पाथ आहे आणि मीन पोझिशन O कन्सिडर केलेले. त्याची ॲम्प्लिट्यूड स्मॉल a म्हटलेले ॲज शोन फिगर बिलो. त्या फिगर मध्ये आपल्याला दिलेला आहे हा मीन पोझिशन, हा पाथ A B. इकडं ॲम्प्लिट्यूड, हे डिस्प्लेसमेंट आणि चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट स्मॉल डिस्प्लेसमेंट dx. ओके, हा पॉईंट आपल्याला दिलेला आहे. आता आपण त्याच्यावर एनर्जी फाइंड करायची. वी नो दॅट, आपल्याला हे माहिती आहे, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी. दिस पॉइंट नंबर फर्स्ट. ओके, याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणूया. फर्स्ट वी फाइंड कायनेटिक एनर्जी. फर्स्ट आपण कायनेटिक एनर्जी फाइंड करूया. कायनेटिक एनर्जी फाइंड करताना तुम्हाला लिनियर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². ओके, वी नो दॅट v इज द व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटी आपण सिंपल हार्मोनिक मोशन साठी फाइंड करून घेतली. लिनियर व्हेलॉसिटी साठी त्यावेळेस आपण फॉर्म्युला फाइंड करून घेतलेला आहे. v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ a² मायनस x². हा लिनियर व्हेलॉसिटी आपण फॉर्म्युला फाइंड करून घेतलेला आहे. v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ a² मायनस x². तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन बघा. डिफरन्शियल इक्वेशन बघितल्यानंतर तिथे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण फाइंड करून घेतलेला आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू x. ॲक्सेलरेशनच्या फॉर्म्युला आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला फाइंड केलेला आहे. v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ a² मायनस x². आणि ह्या व्हेलॉसिटीवरून आपण डिस्प्लेसमेंट काढलेलं आहे. x इज इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस फाय इज द फेज डिफरन्स. हे तिन्ही फॉर्म्युले आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम मध्ये फाइंड केलेले आहेत. ते फाइंड करून ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी फाइंड करून हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे जो आपण चॅप्टरच्या सेकंड किंवा थर्ड पॉईंट मध्ये फाइंड केला होता. ओके, तुम्ही तो बघू शकता. इट्स अ व्हेलॉसिटी. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². 1/2 mv². आता v म्हणजे व्हेलॉसिटी. ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू इथं पुट करायची. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू इथं पुट करायची, बरोबर आहे. त्यानंतर मग आता व्हेलॉसिटीची व्हॅल्यू पुट करायची म्हणजे काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². आता इथं v आहे फक्त. याचं जर स्क्वेअरिंग केलं तर v² इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. हा स्क्वेअर रूट निघून जाईल. मग v ची व्हॅल्यू आधी आपण इथं पुट करूया. v ची व्हॅल्यू काय येणार आहे, ओमेगा अंडर रूट ऑफ a² मायनस x². आणि v चा स्क्वेअर आहे म्हणून फुल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, मग फायनल इक्वेशन कायनेटिक एनर्जीची इथं काही, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर करायचा आहे, ओमेगा स्क्वेअर आणि a² मायनस x². कारण हा स्क्वेअर रूट निघून जाणार आहे. ओके, therefore we know that omega square is equal to k upon m. ओके, हे आपल्याला माहिती आहे. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k अपॉन m. therefore k इज इक्वल टू काय, हा m इथं डिवाइड आहे, तू इकडे काय की मल्टिप्लाइड होईल. k इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर. ही व्हॅल्यू इथं पुट करायची आपल्याला. m ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k. मग काय येणार, therefore कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू
1/2 एम ओमेगा मीन्स काय येणार आहे के के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस वन इज द कायनेटिक एनर्जी. आपण ही कायनेटिक एनर्जी फाइंड केलेली. जी कायनेटिक एनर्जी कशाला? मोशन ऑफ ए पार्टिकल. जे तुमचा बॉल मोशन मध्ये असणार आहे त्याला जी काही कायनेटिक एनर्जी असते हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे एकदा रिपीट करतोय मी परत एकदा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बी चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू तुम्ही ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 एम व्ही स्क्वेअर फॉर लिनियर कायनेटिक एनर्जी. ओके, म्हणजे इथं तुम्ही व्ही ची व्हॅल्यू पुट करायची. 1/2 एम मी ॲज इट इज लिहिला. व्ही ची व्हॅल्यू ही वरची पुट करायची. तर व्ही चा स्क्वेअर आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. मग आता 1/2 एम ओमेगा स्क्वेअर करायचं म्हटल्यावर आहे ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आणि हे आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के आपण हा एम इथं डिवाइड होतो तिकडे गेला की मल्टिप्लाय होईल. दॅट्स वाय के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. म्हणून एम ओमेगा इज इक्वल टू येणार के. दॅट्स वाय कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही झाली तुमची कायनेटिक एनर्जी. त्याच्यानंतर आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड करू. ओके ओके, आता आपण कायनेटिक एनर्जी फाइंड केलं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. के इज द फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट, ए फॉर एम्प्लिट्यूड, एक्स इज द डिस्प्लेसमेंट. ओके, देन आता आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड करू. व्हेन पार्टिकल इज ॲट क्यू, जर एखादा पार्टिकल क्यू वरती असेल इज ॲट डिस्टन्स एक्स ओ पासून फ्रॉम इट्स मेन पोझिशन, त्याचा डिस्टन्स काय असणार आहे ओ. ह्याच्यावरती जर आपण रिस्टोरिंग फोर्स अप्लाय केला ऑन इट इज गिवन बाय. आता रिस्टोरिंग फोर्स जर मी काय म्हणतोय हा एक दोरी, त्या दोरीला एक बॉल अटॅच केलेला आहे त्याला आपण रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करून इकडे ओढून घेतला. हे काय झालं त्याचं डिस्प्लेसमेंट एक्स झालं. तर हे जे डिस्प्लेसमेंट आहे ते तुम्ही एक्स ने डिनोट केलेले आणि त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स अप्लाय केल्यामुळे आपण त्यासाठी एक रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला सुद्धा पाहिलेला आहे. F is equal to minus kx. Negative sign shows that direction is opposite. बरोबर आहे? minus kx. ओके, आता हा जो मायनस आहे तो निगेटिव्ह डायरेक्शन डिनोट करतोय. k is the force per unit displacement, f is the restoring force आणि x is the displacement. ओके, देन हा फॉर्म्युला झाल्यानंतर आपण हा फॉर्म्युला ऑलरेडी पाहिलेला आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये. बरोबर आहे? देयरफॉर आता ज्यावेळेस आपण रिस्टोरिंग फोर्स त्या बॉलवरती अप्लाय करतोय त्यावेळेस तो डिस्प्लेस होतोय. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वर्क डन. ओके, देन वर्क डन dw इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. Means dw is equal to minus f into dx. आता फोर्स का मायनस आहे तर तो फोर्स मायनस आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय आपण फोर्स इकडे लावतोय. ज्यावेळेस तो रिलीज करतोय बॉल तो अपोजिट डायरेक्शनने जातोय. मग त्याच्यावरचं साइन कसं असणार आहे मायनस. ओके, म्हणून वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच dw जे चेंज ऑफ वर्क डन इज इक्वल टू मायनस f into dx चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, आता निगेटिव्ह साइन शोज दॅट डायरेक्शन इज अपोजिट. ओके, टुवर्ड्स द पार्टिकल. ओके, आता ही f ची व्हॅल्यू आपण ही पुट करणार कडे. बरोबर आहे? फ्रॉम इक्वेशन 1 we know that from equation 1 dw is equal to minus f. f ची व्हॅल्यू काय आहे मायनस kx. इक्वेशन वरून ही व्हॅल्यू f ची पुट केली इनटू dx. मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे. आता dw is equal to therefore dw is equal to काय होणार आहे kx into dx. kx into dx. Okay, change of work done is equal to change of work done is equal to kx into dx. पुढे the total work done of displacement
Q, O to Q, then small, then displacement is given by displacement x is given by, okay. मग W is equal to आपल्याला इथे इंटिग्रेशन घ्यायचंय म्हणजे इंटिग्रेशन आपण कशासाठी घेतो, जिथं लिमिट येतं तिथं आपण इंटिग्रेशन घेतो. मी मागाशी सांगितलं जर दोरी आणि दोरीला बॉल अटॅच केला तर आपल्याला लिमिट आहे, जास्तीत जास्त आपण त्याला इथपर्यंत घेऊन जाऊ शकतो, रिस्टोरिंग फोर्स इथपर्यंत अप्लाय करू शकतो, जास्त लांब पर्यंत आपण नेऊ शकत नाही, त्याला लिमिट येते. डिस्प्लेसमेंटला पण काय येणार आहे, लिमिट येणार आहे. मग W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dW, मग W इज इक्वल टू इंटिग्रेशन कुठून स्टार्ट होते, 0 पासून. किती डिस्प्लेसमेंट होते, x एवढं. किती डिस्प्लेसमेंट झालं, 0 पासून x एवढं. मग dW इज इक्वल टू काय, फॉर्म्युला आपल्याला माहिती, kx इंटू dx, ओके, kx इंटू dx. आता k काय तुमचा कॉन्स्टंट आहे, देअरफॉर k इज कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचे इंटिग्रेशन घेता येत नाही ना डेरिव्हेटिव्ह घेता येतं, म्हणून तो कॉन्स्टंट k बाजूला काढायचा. W इज इक्वल टू k बाजूला घेतला, इंटिग्रेशन कुठून 0 टू x, राहिलं पुढं काय x इंटू dx, x इंटू dx. आता सगळ्यात महत्वाचं की ह्याचं इंटिग्रेशन, आता ह्याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असं, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n इंटू dx इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. शक्यतो c आपण लिहित नाही. इंटिग्रेशन ऑफ हा फॉर्म्युला इंटिग्रेशनचा x रेज टू n, हे पण आपण 11वी मध्ये शिकलेलो आहे. x रेज टू n dx इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. आता तुम्ही म्हणाल इथं n ची व्हॅल्यू काय आहे, काही नाही, n ची व्हॅल्यू म्हणजे आपण काय घेतो इथं 1. हे इंटिग्रेशन आपण सेपरेट साइडला सॉल्व्ह करून घेऊ. इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 1 इंटू dx इज इक्वल टू काय येणार, n ची व्हॅल्यू तुमची 1 आहे म्हणल्यावर काय येणार, x रेज टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 मीन्स काय येणार, मीन्स येणार x रेज टू 2 अपॉन 2. हे झालं तुमचं इंटिग्रेशन. मग आता काय येणार, x रेज टू 2 अपॉन 2 ही व्हॅल्यू इथं पुट करायची. W इज इक्वल टू k कॉन्स्टंट ॲज इट इज. इंटिग्रेशन तुम्ही फाइंड केलेलं आहे, सॉल्व्ह केलेलं आहे, किती आलेलं आहे, x रेज टू 2 अपॉन 2. ह्या तुमची लिमिट आहे 0 टू x, म्हणजे x अप्पर लिमिट आहे, 0 लोअर लिमिट आहे. नेक्स्ट स्टेप तुम्हाला माहितीच आहे, x च्या ऐवजी एकदा अप्पर लिमिट पुट करायचं, x च्या ऐवजी एकदा लोअर लिमिट पुट करायचं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग W इज इक्वल टू k इन ब्रॅकेट, x च्या ऐवजी अप्पर लिमिट येणार xच येणार, अप्पर लिमिट xच आहे म्हणजे काय येणार x स्क्वेअर अपॉन 2. अप्पर लिमिट पुट केलं मायनस, आता लोअर लिमिट पुट करायचं, x च्या ऐवजी 0 पुट करायचं, लोअर लिमिट 0 स्क्वेअर अपॉन 2. ओके, मीन्स W इज इक्वल टू k ॲज इट इज, काय येणार आहे, x स्क्वेअर बाय 2, ओके, k x स्क्वेअर बाय 2. ह्याला आपण असं पण लिहू शकतो, W इज इक्वल टू 1/2 k x स्क्वेअर. वर्क डन इज कन्वर्टेड इनटू potential energy. Work done means work done is converted into potential energy. Means therefore potential energy is equal to 1/2 kx square. हे आले तुमची potential energy. मगाशी आपण kinetic energy फाइंड केली. Potential energy is equal to 1/2 kx square. हा पार्ट जरा मी रिपीट करतो. Potential energy is equal to when particle is at q point होते असेल, that is at a distance x from its mean position. एक पार्टिकल समजा q ह्या पोझिशनला असेल तर त्याचं मीन पोझिशन म्हणजे o पासूनचं डिस्टन्स काय असणार आहे, x असणार आहे. ओके, देन आपल्याला रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण चॅप्टरच्या स्टार्टिंगला फाइंड केलेला आहे. F इज इक्वल टू -px फ्रॉम इक्वेशन 1. आता वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपलं वर्क डन का जाणार आहे तर आपण रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करतोय
रिस्टोरिंग फोर्स मी त्या बॉलला पकडतोय, ओढतोय, ओढल्यानंतर डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज वर्क डन. ओके, इज इक्वल टू वर्क डन. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स हा मायनस असणार आहे का, तर मी इकडं पण फोर्स अप्लाय करू शकतो, इकडं पण फोर्स अप्लाय करू शकतो, बोथ डायरेक्शनला फोर्स अप्लाय करू शकतो, एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला अप्लाय करू शकतो. ज्यावेळेस बॉल इकडे मी त्याला इकडे ओढू शकतो, इकडे ओढू शकतो. ह्या दोन्ही डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट झाला म्हणजे फोर्स काय येणार आहे, मायनस येणार आहे. बरोबर आहे. मग डीडब्ल्यू चेंज ऑफ वर्क डन इज इक्वल टू एफ इंटू डीएक्स. आता फोर्सची व्हॅल्यू काय आहे, फ्रॉम इक्वेशन 1 मायनस एक्स, मायनस साइन तसंच लिहिलं, फोर्सची व्हॅल्यू मायनस एक्स पुट केलं, मायनस मायनस प्लस झालं, म्हणून डीडब्ल्यू इज इक्वल टू काय ना के एक्स इंटू डीएक्स. के एक्स इंटू डीएक्स. द टोटल वर्क डन ऑफ डिस्प्लेसमेंट फ्रॉम ओ टू क्यू, जे तुम्हाला टोटल वर्क डन असणार आहे ओ पासून क्यू पर्यंत, ते काय असणार आहे, आता डिस्प्लेसमेंट काय असणार आहे त्याचं, एक्स एवढं डिस्प्लेसमेंट इज गिव्हन बाय. आता टोटल वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू काय असणार आहे, इंटिग्रेशन ऑफ डीडब्ल्यू. इंटिग्रेशन का घेतो आपण समजून घ्या. जिथं लिमिट येतं तिथं आपण इंटिग्रेशन घेतो. लिमिट म्हणजे काय, ज्यावेळेस दोरीला बॉल अटॅच करतो तो जास्तीत जास्त कुठं जाऊ शकतो, फलटणपासून 12 मीटरला जाऊ शकत नाही ना, ओढून घेऊ शकत, त्याला लिमिट आहे. तो कुठून एक्स डिस्प्लेसमेंटला लिमिट आहे. मग कुठून लिमिट आहे, 0 पासून एक्स एवढं जाऊ शकतो. एक्स म्हणजे किती, एवढा. इकडं वॉल आहे, भिंत आहे, भिंतीच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही. ओके, मग त्याचं एक्स एवढं लिमिट आहे. जिथे लिमिट आहे तिथे आपण इंटिग्रेशन घेतो. डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीडब्ल्यू. डीडब्ल्यू म्हणजेच काय, डीडब्ल्यूची व्हॅल्यू इथे पुट करायची आपली, के एक्स डीएक्स. बरोबर आहे. इथं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट घेतलेले. ओके, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. इथं लोअर लिमिट 0 आहे कारण तुमचा डिस्प्लेसमेंट 0 पासून स्टार्ट होणार आहे. कुठपर्यंत होणार आहे, एक्स एवढं डिस्प्लेसमेंट आहे. अप्पर लिमिट एक्स आहे, लोअर लिमिट 0 आहे, तो आपण लिहितो. वेअर के इज कॉन्स्टंट. के कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला इंटिग्रेशन घेता येत नाही, तो बाहेर घेतला. मी इंटिग्रेशन कशाला घेता येतं, तर एक्स डीएक्स ला. बरोबर, एक्स डीएक्स ला. अप्पर लिमिट 0, लोअर लिमिट एक्स. बरोबर आहे. ह्यावरती जरा फोकस करू आपण. हे आपण फॉर्म्युले घेतलेले आहेत बघा. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एन डीएक्स. एक्स रेस टू एन काही पॉवर असते, डोक्यावरची पॉवर त्याला आपण एन म्हणू. एक्स रेस टू पॉवर एक्स रेस टू एन डीएक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. सी फॉर कॉन्स्टंट, ते आपण फिजिक्स मध्ये लिहित नाही, ते मॅथ्स मध्ये तुम्हाला सी लिहिलं लागणार आहे. ओके, आता इंटिग्रेशन. आता इथं आपल्याला इंटिग्रेशन करायचे. आता इथं तुम्ही म्हणाल एक्स रेस टू, इथं पॉवर काहीच नाही, नुसतं एक्स डीएक्स नाही. मग पॉवर काही नसल्यावरती काय असते, 1 असतं. मग आपण इथं फॉर्म्युला तो आधी लिहून घेऊया, त्याचा आन्सर काढूया. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 1 डीएक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1, म्हणजे यांची व्हॅल्यू 1 आहे म्हणून 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 म्हणजे काय ना एक्स रेस टू 2 अपॉन 2, एक्स स्क्वेअर अपॉन 4. ही व्हॅल्यू आपण इथं पुट केली, एक्स स्क्वेअर अपॉन 2, एक्स स्क्वेअर अपॉन 2. बरोबर आहे. अप्पर लिमिट एक्स आहेच, लोअर लिमिट 0 आहेच, ते अजून आहेच. नेहमी आपण इंटिग्रेशन काढल्यानंतर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करतो. नेहमी अप्पर लिमिट पुट करायचं, मायनस त्यातून लोअर लिमिट पुट करायचं. आता एक्सच्या ऐवजी एकदा अप्पर लिमिट पुट करायचं जे की एक्सच आहे, आणि मायनस एकदा एक्सच्या ऐवजी 0 पुट करायचं जे की लोअर लिमिट आहे. ओके, एक्सच्या ऐवजी एकदा एक्स पुट केलं आणि अप्पर लिमिट पुट केलं, एकदा लोअर लिमिट पुट केलं. आता 0 स्क्वेअर अपॉन 2 0 म्हणजे राहिलं काय, तर के एक्स स्क्वेअर अपॉन 2 राहिलं काय, के एक्स स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू काय राहिलं, के एक्स स्क्वेअर अपॉन 2. हा तुम्ही बाजूला घेतो म्हणजे 1/2 एक्स स्क्वेअर. आता वर्क डन म्हणजेच काय, वर्क डन गेट्स कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे, 1/2 के एक्स. ही झाली तुमची पोटेन्शियल एनर्जी. ते फॉर्म्युला आपण इकडे लिहून ठेवला, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. ह्याच्यानंतर आता आपण आपल्याला कायनेटिक पण माहिती आणि पोटेन्शियल माहिती, ती इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. म्हणजे कशामध्ये, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिकची व्हॅल्यू टाकायची, पोटेन्शियलची व्हॅल्यू टाकायची. ओके, आता आपण टोटल एनर्जी बघूया. आता आपण कायनेटिक एनर्जी फाइंड करून घेतली. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी फाइंड करून घेतले 1/2 के एक्स स्क्वेअर. हे दोन्ही आपण फाइंड करून घेतलेले. कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी माहित असेल तर आपण ती इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकतो. मग काय येणार आहे, फ्रॉम इक्वेशन 1 आपला असं होतं, मी परत एकदा लिहितोय. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, मग टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस
आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पण आपण काढून घेतलेला आहे 1/2 k x स्क्वेअर. आता इथं 1/2 k कॉमन आहे दोन्हीकडे, ते आम्ही इकडे कॉमन बाहेर घेतलं. टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 k कॉमन घेतलं, ब्रॅकेट मध्ये राहिलं काय राहिलं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस इथला राहिलं ना x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर कॅन्सल झालं. राहिलं काय टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 k x स्क्वेअर a स्क्वेअर. ओके 1/2 k a स्क्वेअर. Therefore we know that k is equal to m omega square. हे आपल्याला माहिती आहे k is equal to m omega square. ते इथे इक्वेशन थर्ड मध्ये पुट करायचं, बरोबर आहे. मग इक्वेशन 3 becomes इक्वेशन हे जे आहे ते थर्ड मध्ये आपण पुट करायचं. काय k ची व्हॅल्यू m ओमेगा स्क्वेअर इथे पुट करायचं. म्हणजे काय होणार आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 k च्या ऐवजी m ओमेगा स्क्वेअर आणि a स्क्वेअर. सिंपल. आता देयरफॉर ओमेगा इज इक्वल टू माहिती आहे तुम्हाला काय 2πm. ओमेगाची व्हॅल्यू काय असते 2πm. ती इथे ह्या इक्वेशन मध्ये पुट करायची, इक्वेशन 4 मध्ये. इक्वेशन 4 मध्ये पुट करायचे. मग काय येणार आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगाच्या ऐवजी येणार आहे 2πn ब्रॅकेट स्क्वेअर, कारण ओमेगाचा स्क्वेअर आहे, देन a स्क्वेअर. ओके मग स्क्वेअरिंग करायचं. टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m 2 चा स्क्वेअर 4 पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर n चा स्क्वेअर n स्क्वेअर अँड a स्क्वेअर. 2 1 are 1 2 2 are 4. Then total energy is equal to 2m pi square n square a square. m म्हणजे mass of particle, pi square constant, n square n म्हणजे number of तुमची frequency. Okay, a means amplitude आणि 2 is the constant. Then therefore n is equal to n म्हणजे frequency. We know that frequency is equal to reciprocal of period. Okay, we know that n is equal to 1/t. ती ह्या इक्वेशन 5th मध्ये पुट करायचं, बरोबर आहे. मग काय टोटल एनर्जी इज इक्वल टू 2 as it is, m as it is, pi square as it is, n चा स्क्वेअर आहे किती 1/t. मग इथं काय येणार 1/t स्क्वेअर, बरोबर आहे. आणि राहिला काय तुमचा a स्क्वेअर. This equation shows that total energy of the particle in SHL. Okay. M is the mass, pi square is the constant, t square is the period. Period means time of a energy of a simple pendulum. Sorry, energy of a simple harmonic motion, and A is the amplitude. Okay. हा झाला तुमचा एनर्जी. ह्याच्या आपण लगेच स्पेशल केसेस पण बघूया. ओके, आता आपण जी एनर्जी पाहिली, कायनेटिक एनर्जी पाहिली, पोटेन्शियल एनर्जी पाहिली, टोटल एनर्जी पाहिली, त्याच्यावरून आपण कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इन एसएचएल, त्याचं कन्झर्वेशन मीन्स स्पेशल केसेस आपण पाहणार आहे. ऑलरेडी आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पाहिला 1/2 k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पाहिला आपण 1/2 k x स्क्वेअर. आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला पाहिला आपण 1/2 k a स्क्वेअर. a फॉर एम्प्लिट्यूड, x फॉर डिस्प्लेसमेंट, ओके, k फॉर फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता हा सेंटर पॉइंट आहे, हा मेन पोझिशन आहे. सेंटर पॉइंटला डिस्प्लेसमेंट 0 असणार आहे, x इज इक्वल टू a. एक्स्ट्रीम पोझिशनला x इज इक्वल टू a असणार आहे, x इज इक्वल टू इथं 0 असणार आहे. मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0, x इज इक्वल टू a और x इज इक्वल टू a. एक्स्ट्रीम पोझिशनला a और b ला x इज इक्वल टू काय असणार आहे, a असणार आहे. आपण ह्या तिन्ही पॉइंटला म्हणजे कुठल्या a b ला, a b हा एकच पॉइंट आहे एक्स्ट्रीमचा, o म्हणजे मेन पोझिशनचा, आणि एक आपण पॉइंट P कन्सिडर केलेला आहे. त्या P पॉइंट साठी, AB साठी आणि O साठी अशा 3 पॉइंट साठी आपण एनर्जी पाहणार. ओके, तर पहिल्यांदा आपण पाहूया फर्स्ट एनर्जी ॲट पॉइंट P. P साठी पाहूया. ओके, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण पाहिलेला आहे 1/2 k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे
12kx². आपण ही व्हॅल्यू आता त्याची टोटल एनर्जी फाइंड करूया. टोटल एनर्जी ॲट पॉइंट पी म्हणजे मी EP असं लिहितो पी बेसला ॲट पॉइंट पी. EP इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट पी प्लस कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट पी. ओके, देयरफॉर EP इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी काय आहे तुमची 12k a² मायनस x². ओके, प्लस पोटेन्शियल एनर्जी किती तुमची 12k x². इथून 12k कॉमन काढणार तुम्ही. देयरफॉर एनर्जी ॲट पॉइंट P इज इक्वल टू 12k कॉमन काढला, त्यातनं राहिलं काय a² मायनस x² राहिला आणि इथं प्लस x² राहिला. प्लस x² मायनस x² कॅन्सल झालं, बरोबर आहे. मग राहिलं काय देयरफॉर एनर्जी ॲट पॉइंट P इज इक्वल टू 12k a². हा झाला पॉइंट P साठी. आपण एनर्जी ॲट पॉइंट P फाइंड करू. सेकंड हा झाला फर्स्ट. आता सेकंड पार्ट फाइंड करूया. एनर्जी ॲट मीन पोझिशन O. ही मीन पोझिशन आहे O. आता इथं मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 कारण बॉल तुमचा इथंच आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलंच नाहीये इकडे किंवा इकडं, इथंच राहणार आहे तो. म्हणजे x इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा 0. आता टोटल एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला टोटल एनर्जी ॲट पॉइंट O इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट O प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट O. ओके, देयरफॉर एनर्जी ॲट पॉइंट O इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 12k a² मायनस x² प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 12k x². बरोबर आहे. आता x ची व्हॅल्यू काय टाकायची तर 0 पुट करायची. मग एनर्जी ॲट पॉइंट O इज इक्वल टू 12k a² मायनस 0². बरोबर आहे. x² मायनस 0² प्लस 12k इंटू 0 कारण x ची व्हॅल्यू आपण 0 पुट करतो कारण मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 आहे. ओके, मग एनर्जी ॲट पॉइंट O इज इक्वल टू 12k a². हा 0² काय लिहायची गरज नाही, ही टर्म तर 0च होणार आहे. एनर्जी ॲट पॉइंट O किती आला 12k a². ओके, थर्ड पॉइंट एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन A और B. म्हणजे A आणि B हे दोन्ही एक्स्ट्रीमला आहेत म्हणून. आता त्याचा डिस्प्लेसमेंट किती असणार आहे x इज इक्वल टू A. एक्स्ट्रीम पॉइंटचं डिस्प्लेसमेंट किती असणार आहे x इज इक्वल टू A. ओके, आता तीच व्हॅल्यू इकडे पुट करणार आहे तुम्ही. देयरफॉर एनर्जी ॲट पॉइंट A और B इज इक्वल टू इथं फॉर्म्युला काय येणार कायनेटिक एनर्जी ॲट A और B प्लस पोटेन्शियल एनर्जी A और B असणार आहे. बरोबर आहे. आता एनर्जी ॲट पॉइंट A और B इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 12k तुमचा a² मायनस x² प्लस 12k x². आता तुम्ही x च्या ऐवजी काय टाकणार a पुट करणार. बरोबर आहे. एनर्जी ॲट पॉइंट A और B इज इक्वल टू 12k. आता तुम्ही कशाची व्हॅल्यू पुट करणार आहे x इज इक्वल टू a पुट करणार म्हणजे a² मायनस x च्या ऐवजी काय पुट करणार आहे a² प्लस 12k x च्या ऐवजी पुट करणार आहे a². ओके, देन एनर्जी ॲट पॉइंट A और B इज इक्वल टू 12k a मायनस a काय येणार आहे 0. a मायनस a 0 इंटू kx सगळ्या टर्म काय होणार आहे तुमच्या 0 होणार आहे प्लस 12k a². मग एनर्जी ॲट पॉइंट A और B इज इक्वल टू इथं टर्म 0 झाली टोटल राहिलं काय
1/2 k a स्क्वेअर. ए बी साठी आपण चेक केलं 1/2 k a स्क्वेअर. तुम्ही ओ साठी चेक केलं 1/2 k a स्क्वेअर. तुम्ही पी साठी चेक केलं 1/2 k a स्क्वेअर. तिन्ही पॉइंटला म्हणजे ओ तुमचा ए बी आणि तिसरा पी पॉइंट साठी सगळ्या पॉइंट साठी एनर्जी कशी असते सेम. म्हणून EO is equal to EP is equal to sorry EP is equal to EO is equal to E A or B is equal to same. बरोबर. मग आपल्याला असं लिहिता येईल एनर्जी at point P is equal to energy at point O is equal to energy at point A or B. Simple. Conservation of energy in a system. एव्हरी पॉइंटला कोणत्याही पॉइंटला एनर्जी कशी असते सेम सिमिलर असते सगळ्या पॉइंटसाठी. मग तो ओ असो ए बी असो किंवा पी पॉइंट कुठेही तुम्ही पी पॉइंट कन्सिडर करू शकता. स्मॉल डिस्प्लेसमेंट सगळ्यासाठी सिंपल हार्मोनिक मोशनच्या पार्टिकलची एनर्जी ही सगळ्याकडे सिमिलर म्हणजे सेम असते. हे आपल्याला ह्या टोटल स्पेशल केसेसवरून समजलं. ओके. ह्याच्यानंतरचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. आज तुम्हाला काही होमवर्क नाही पण मागचाच दिलेला होमवर्क सगळ्यांनी कंप्लीट करायचा आहे आणि हे सगळं रिवाइज करायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी आपला हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. सबस्क्राईब केलं की तुम्हाला नवीन जे आपले लेक्चर्स येणार आहेत त्या लेक्चर्सचे ऑटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. त्यासाठी सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन प्रत्येक व्हिडिओ अपलोडला येत राहतील. सगळ्यांनी घरात राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. स्टे होम, स्टे सेफ. ओके. थँक्यू. वी विल meet next lecture tomorrow.